आज आपल्याला इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या गणित या विषयामधील बीजगणित या घटकामधील 2017 ते 2024-25 पर्यंतच्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, म्हणजे आपल्यासाठी तो पहिला प्रश्न आहे. 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण होण्यासाठी कोणते पद मिळवावे? दोन अचूक पर्याय निवडा. बरोबर. याच्यासाठी ही पूर्ण वर्ग होण्यासाठी म्हणजे ही जी राशी आहे ती अपूर्ण राशी आहे. ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मधले पद मिळवावे. ठीक आहे, याच्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट आपण शिकूया. आपल्याकडे एक सूत्र आहे बाळांनो, a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. याचा अर्थ काय? पहिल्या पदाचा वर्ग शेवटच्या पदाचा वर्ग आहे. मधलं पद काय असतं राजांनी? मधलं पद म्हणजे पहिलं 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. हे मधलं पद आहे. बघा, लक्षात येतं का? हे पहिलं पद आहे, हे दुसरे पद आहे. आपल्याकडे सूत्र काय आहे? पहिलं पद अधिक दुसरं पद आणि कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे, याचं सूत्र काय? पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट आहे आणि दुसऱ्या पदाचा वर्ग आहे. सिंपल. म्हणजे इथं मधलं पद जे आहे ते काय घेतलंय राजांनो? 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. आपण इथे पाहू शकतो काय दिलं आपल्याला? 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग. बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहा, मधलं पद काढायचं. याला आपण 49 हा 7चा वर्ग आहे, याला आपण असं लिहू शकतोय. 1/7x आणि कंसाचा वर्ग असं लिहू शकतो. म्हणजे हे पहिलं पद आहे आणि हे शेवटचं पद आहे किंवा दुसरं पद आहे. आपल्याला मधले पद काढायचं. एकदम बेसिक, एकदम सिंपल पद्धतीने सांगतो. याच्यासाठी काही ट्रिक्स, काही सूत्र वगैरे काही लक्षात न ठेवता डायरेक्ट कसं लक्षात ठेवता येईल आपल्याला हे? तर दुप्पट करायची. कोणाची करायची राजांनो? कोणाची करायची? पहिल्या पदाच्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची करायची. पहिलं पद काय आहे आपलं? 7x आहे आणि दुसरं पद काय आहे? 1/7x आहे. हे पहा, आपण शिकलोय अंशामध्ये आणि छेदामध्ये समान अंक आहे. 7x आणि 7x कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय उरलं आपला? फक्त 2 उरला. म्हणजे मधलं पद काय असेल बाळांनो? फक्त 2 असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक सूत्र आपण शिकलोय, पहिलं पद वजा दुसरं पद कंसाचा वर्ग. ठीक आहे, याचं सूत्र काय? पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. जर अशी राशी असेल, पहिलं पद दिलंय, दुसऱ्या पदाचा वर्ग इथं दिलेला आहे, म्हणजे या सूत्रानुसार जर आपल्याला मधलं पद काढायचं असेल तर इथं काय केलंय? वजा 2 गुणिले पहिलं पद आणि दुसरं पद. म्हणजे इथं आपल्याला आणखी एक उत्तर जर काढायचं असेल तर वजा 2 गुणिले पहिलं पद आणि दुसरं पद. म्हणजे मधलं पद काय येणार आहे इथं? वजा 2 आणि इथं 2. आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते राजांनो. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 असं उत्तर आहे. कोणतंही सूत्र पाठ न करता या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतोय. म्हणजे थोडक्यात काय करायचं आपल्याला? याच्यासाठी बेसिक काय आहे? ही 2 सूत्र आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. इथं अधिक आहे, इथं वजा आहे. ठीक आहे, म्हणजे
याच्यासाठी थोडक्यात लक्षात ठेवा तुम्ही, एक मधलं पद धन मिळणार आहे आणि एका ठिकाणी मधलं पद ऋण मिळणार आहे. त्यासाठी पर्याय सुद्धा तसे दिलेले असतात. सगळ्यांच्या लक्षात आला हा प्रश्न? ठीक आहे, आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पहा पुढचा प्रश्न काय आहे. इथं बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी दिलेली. काय दिलंय? छानपैकी लिहून घेऊया. 2x वर्ग अधिक 5x वजा 8. ही गोष्ट आपण शिकलोय. कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह. कोणतं? अधिक. धन चिन्ह आहे, त्याच्यामुळे कंसामध्ये कोणत्याही संख्येला धनसंख्येनं गुणल्यानंतर काही फरक पडत नाही. उत्तर काय राहतं? धनच राहतं. त्याच्यामुळे आपण या कंसातल्या सगळ्या राशी किंवा सगळी पद जशी आहेत म्हणजे जी चिन्ह त्यांची आहेत त्याप्रमाणेच लिहून घेऊया. आता इथं मात्र या ब्रॅकेटला -1 न मल्टिप्लाय केलंय म्हणजे -1 न गुणलंय असं कन्सिडर करा. आणि कोणत्याही संख्येला -1 न गुणल्यानंतर धन संख्येला जर -1 न गुणला असेल किंवा ऋण संख्येलाही वजा न गुणलं असेल तर त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे आतले सगळी चिन्ह बदलणार आहेत. कंसाच्या आतील सर्व चिन्ह बदलणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? वजा 9x वर्ग. इथं वजा आहे त्याचा काय होईल? धन चिन्ह होईल अधिक 4x. इथं वजा आहे त्याचा अधिक 6. ठीक आहे. इथून पुढे काय करायचं? लाईक टर्म्स जवळ घ्यायचं. ठीक आहे. एक्स वर्ग इकडे पुढे कुठे दिसतोय आपल्याला? 2x वर्ग आणि 7x वर्ग. एवढं बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे तर आपण वेळेचं नियोजन करू शकतोय. 2x वर्ग अधिक आहे आणि इथं 7x वर्ग अधिक आहे. चिन्ह कसे आहेत राजांनो? समान. 2 आणि 7 9x वर्ग. ठीक. आता पुढे जाऊया. x 5x दिला, इथं 9x दिला आणि इथं पुढं एक मिनिट सॉरी, आपल्याला इथं एक्स वर्ग चल असलेली सुद्धा 3 पद आहेत. कोणती कोणती? 2x वर्ग अधिक 7x वर्ग आणि हे वजा 9x वर्ग. चिन्ह सुद्धा आपल्याला एकत्र घ्यावी लागणार आहेत. चिन्ह सुद्धा आपल्याला एकत्र घ्यावी लागणार. ठीक आहे. आता पुढं काय उरतो? 5x वजा 9x आणि हा अधिक 4x. आता काय उरलं? वजा 8 अधिक 3 अधिक 6. लाईक टर्म्स आपण जवळ घेतले. ठीक आहे. आता पुढे बघा, 2x वर्ग आणि 7x वर्ग किती होईल राजांनो? किती होईल? 9x वर्ग. किती होईल? 9x. हे वजा 9x वर्ग काय असेल? आता याच्यामध्ये पहा, त्या तिन्हीमध्ये काय करायचं? कमी वेळेमध्ये जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर 5x आणि हे 4x चिन्ह समान आहेत. 5 आणि 4 9x आणि हा वजा 9x अधिक 9x वजा 9x कॅन्सल होऊन जाईल. हे वजा 8 आहे. वजा 8 अधिक 3 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे काय करायचं? वजाबाकी करायची. म्हणजे काय येईल? वजा 5 येईल. ठीक आहे. ही स्टेप मी इरेज करतो. काय येईल? याच्यामध्ये बघा 2x वर्ग अधिक 7x वर्ग 9x वर्ग, हे अधिक 9x वर्ग आणि वजा 9x वर्ग काय होऊन जाईल? कॅन्सल. हे सगळं कॅन्सल झालं. काय उरतं आपल्याकडं? वजा अधिक 3 अधिक 6 बोल. या दोन्ही मध्ये चिन्ह भिन्न आहेत म्हणजे काय करायचे? वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, वजा 5 अधिक 6. मोठ्यातून लहान वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, प्लस 1. पर्याय क्रमांक समजलं सगळ्यांना? नक्की. तिसरं एक्झाम्पल बघा. आता याच्यामध्ये बघा थोडस लक्ष द्या व्यवस्थित. आपण स्टेप बाय स्टेप
इथं काय दिले पण पहिला हे पद घेऊया सोडवायला, नंतर हे पद. ठीक, त्याच्यामध्ये पण एक्स वर्ग वजा 4, याला जर आपण सॉल्व करून घेतलं तर काय येणार आहे राजू? बोला. याला असं जर म्हटलं आपण एक्स वर्ग आणि हा 4 जो आहे तो 2चा वर्ग, तर याच्यामध्ये काय होईल? कोणतं कोणतं सूत्र वापरलं जाईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं? ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी, बरोबर. मग त्या पद्धतीने हे पहिल्या पदाचा वर्ग आणि हे दुसऱ्या पदाचा वर्ग असेल, तर मग पहिलं पद अधिक दुसरं पद, हे पहिलं पद वजा दुसरं पद. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता येऊया आपण खाली. त्याच्या खाली जर आलो आपण तर आपल्याला एक वर्ग समीकरण दिलंय आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. एक्स वर्ग अधिक 3x वजा 10. याच्यामध्ये आपण शिकलोय पण वजा 10चे असे दोन अवयव पाडायचे की त्यांची बेरीज 3 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 10 आला पाहिजे. बोला. 5 दोन्ही 10. हा, गुणाकार वजा 10 येण्यासाठी आता बघा इथं अधिक 3x आहे, बरोबर आहे. म्हणजे जर आपण इथं वजा चिन्ह दिलं तर 5 आणि वजा 2 ची बेरीज किती येणार आहे? अधिक 3, बरोबर आहे. आणि या दोघांचा गुणाकार वजा 10 येईल. आता पुढे जाऊया. एक्स वर्ग अधिक 5x, या 3x ला आपण या पद्धतीने लिहू शकतोय का? लिहू शकतोय. एक्स वर्ग अधिक अधिक 5x वजा 2x म्हणजेच काय? 3x. याच्या जागेला हे लिहिलं तरी चालेल. आता बघा या दोघांमध्ये x कॉमन दिसतोय, x बाहेर काढला आणि इथं x प्लस 5 उरला. इथं परत -2 जर कॉमन काढला तर इथं x आहे. आता हे 10 जे आहे ना त्याला आपण असं 2 into 5 मध्ये लिहू शकतोय. त्यातला 2 बाहेर काढल्यानंतर काय राहील राजांनो? -2 बाहेर काढल्यानंतर इथं +5 उरेल. ठीक. आता हे x प्लस 5 x प्लस 5 हा पूर्ण ब्रॅकेट आपण कॉमन काढू. आतमध्ये काय उरणार? x मायनस 2. इथपर्यंत क्लिअर? ठीक. चला यानंतर इकडे येऊया. इकडे काय दिलं? इकडे पण एक वर्ग समीकरण दिलं, एक्स वर्ग अधिक 2x वजा 15. इथं सुद्धा आपल्याला वजा 15 ला या पद्धतीने विभाजित करावं लागेल. त्यांची बेरीज अधिक 2 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 15 आला पाहिजे. 5 त्रिक 15 येईल. इथं जर अधिक दिलं आणि इथं जर वजा दिला 5 वजा 3 अधिक 2 येईल आणि 5 त्रिक 15 आणि इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजा 15 येईल. ठीक. त्याला आपण कसं लिहिणार आहे? 2x च्या ऐवजी 5 आणि 3 इथं आपल्याला लिहावं लागेल. अधिक 5x वजा 3x वजा 15. चला याच्यामध्ये x कॉमन घेऊया. x इथं प्लस 5 इथं -3 जर आपण कॉमन घेतला x मायनस बाहेर काढल्यामुळे कंसामध्ये प्लस येईल. इथं 15 आहे तर त्या 15 ला आपण 3 5 15 असं लिहिलं. 3 बाहेर काढला तर आत काय उरतो? 5. x प्लस 5 सेकंड ब्रॅकेट x मायनस 3. ठीक. आता लास्ट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस एक्स, पण एक वर्ग समीकरण आपल्याला वजा 6 या पद्धतीने विभाजित करावं लागेल की त्यांची बेरीज वजा 1 येईल. चला 3 दोन्ही 6, बोला 3 दोन्ही 6. आता इथं वजा 1 येण्यासाठी मला 3 ला वजा चिन्ह द्यावं लागेल, बरोबर आहे. ऋण चिन्ह 3 ला द्यावं लागेल. 3 आणि वजा 3 आणि 2 ची जर बेरीज केली तर वजा 1 येईल. वजा 3 आणि 2 चा गुणाकार केला तर वजा 6 येईल. याला पहा एक्स स्क्वेअर, आता इथं मायनस एक्स च्या ऐवजी मी काय लिहिणार? -3x प्लस 2x मायनस 6. एक्स कॉमन घेऊया. एक्स मायनस 3 येईल. तर प्लस 2 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये x मायनस 3 येईल. ठीक. x मायनस 3 आणि x प्लस 2 अशा पद्धतीने ही चारही समीकरण आपण सोडवून घेतली. ठीक. चल आता आपण काय करूया?
या किमती इकडे ठेवूया. एक्स स्क्वेअर मायनस 4 साठी काय आलं रे आपल्याकडे बोला. एक्स प्लस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट एक्स मायनस 2. हे जे वर्ग समीकरण आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 त्याच्यासाठी काय आलं एक्स प्लस 5 एक्स प्लस एक्स मायनस 2 आला. त्याच्यानंतर मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ते देऊ. हा आता काय उरतं इकडं एक्स वर्ग अधिक 2x वजा 15. त्याच्यासाठी एक्स 5 आणि एक्स मायनस 3. लास्ट छेदस्थांचं वर्ग समीकरण एक्स मायनस 3 प्लस 2. चल गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आपण असं करू शकतो का एक्स वजा 2 हा कंस आणि हा कंस कॅन्सल करून टाकूया. एक्स अधिक 5 एक्स अधिक 5 कॅन्सल करून टाकू. एक्स वजा 3 एक्स वजा 3 कॅन्सल करू आणि इथं एक्स अधिक 2 उरला एक्स अधिक 2 उरला आपण कॅन्सल झाला म्हणजे काय उरलं आपल्याकडं एक. आपला काय येणार पर्याय क्रमांक 3 येणार. पण हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय येणं अपेक्षित आहे हा नित्य समांतरची सूत्र सगळी व्यवस्थित पाठ असायला पाहिजे आणि वर्ग समीकरण सोडवता आली पाहिजे. समजतंय समजलं अतिशय सोपा स्टेप बाय स्टेप करत गेलं तर काही अवघड नाही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए अधिक बी बरोबर 23 तसेच ए बी बरोबर 102 तर ए वजा बी काय येईल म्हटलंय बोला. ठीक आहे प्रश्नामध्ये दिलेली माहिती अगोदर समजून घेऊया. ए वर्ग अधिक बी वर्ग दिलाय 325 ए अधिक बी दिलाय 23 ए गुणिले बी दिलाय 102 आपल्याला काढायचं आहे काय ए वजा बी काढायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ए वर्ग अधिक बी वर्ग पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे ए अधिक बी असला पाहिजे ए बी असला पाहिजे लक्षात येतं तुमच्या आणि ए वजा बी पण असला पाहिजे. मग आपल्याला काढायचंय काय ए वजा बी त्यासाठी आपण ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरू. ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी चा वर्ग. याला जर मी या पद्धतीनं बदललं बघा लक्ष द्या थोडस याला जर अशा पद्धतीनं आपण बदललं आपल्याला काय करायचं आहे चेक वजा 2 ए बी अधिक ए वर्ग अधिक बी वर्ग. तुम्हाला समजण्यासाठी ही स्टेप लिहितो मी. ए वर्ग अधिक बी वर्ग दिलाय किती दिलाय राजांनो 325. आता इथं वजा 2 गुणिले ए बी किती दिलाय 102 दिलाय. ठीक 102 दोन्ही म्हणजे 102 ची दुप्पट 204 वजा 204 येणार अधिक 325 येणार. 5 मधून 4 गेले 1 उरला 2 0 2 3 2 गेले 1. ठीक आहे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण प्लस म्हणजे आपल्याकडं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 121. आता हा स्क्वेअर आहे कितीचा वर्ग 121 आहे रे बोला 11चा वर्ग 121 आहे म्हणजे ए वजा बी ची किंमत काय मिळाली मला 11 मिळाली. पर्याय क्रमांक 4. समजलंय सगळ्यांना व्यवस्थित काय अडचण नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला काय विचारलं या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती. एकदम सिंपल आहे गुणाकाराची कोटी कशाला म्हणायचं किंवा कोटी कशाला म्हणतोय आपण त्या पदातील चलाचा सर्वात मोठा घातांक असला पाहिजे राईट. मग आता या दोन राशींचा जर गुणाकार करायचा म्हटलं तर या पहिल्या पदाला तर गुणावं लागेल
बरोबर आहे. म्हणजे गुणाकारातली पहिली स्टेप काय येईल राजानो? 16 गुणिले 16 बोला. 16 गुणिले 16, 16चा वर्ग बोला. 256 आणि x चा चौथा घात आहे. तर मग इथं काय येणार आहे? किंवा जर असं लिहिलं आपण 16 x चा चौथा गुणिले 16 x चा चौथा, 16 गुणिले 16 256 आणि x चा चौथा गुणिले x चा चौथा x चा आठवा. घातांकामध्ये आपण शिकलो पाया समान असेल आणि गुणाकार होत असेल तर काय करायचं? घातांकांची बेरीज करायची. 256 x चा आठवा म्हणजे इथून पुढचा सगळा गुणाकार जरी आपण केला तर एवढा मोठा घातांक येणार नाही. म्हणजे सर्वात मोठा घातांक कुठला? 8 असणार. म्हणून या गुणाकाराची कोटी किती असणार आहे? 8 असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा याच्यामध्ये काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये आपण शिकलोय. अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतो रे? अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करतो. ठीक आहे. या पद्धतीने लिहिलं तर चालेल. ठीक. आता इथं थोडासा व्यवस्थित विचार केला आणि आपण जर प्रश्न सोडवताना सावध असू तर आपल्याला एक सूत्र माहिती आहे. पहा एक्स वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय? ए प्लस बी आणि ए मायनस बी. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असेल तर पहिलं पद अधिक दुसरं पद, पहिलं पद वजा दुसरं पद, पहिलं पद अधिक दुसरं पद, पहिलं पद वजा दुसरं पद. म्हणजे याच्यासाठी आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग लिहू शकतोय का? आणि छेदस्थानी पी गुणिले पी चा वर्ग होईल. इथपर्यंत काय अडचण? हा याच्यासाठी पहा 1 अधिक पी चा वर्ग छेद पी चा वर्ग असं कुठं दिसतंय का आपल्याला पर्यायामध्ये? आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये. राजांनो याच्या पुढे जरी काय विचारलं, ऐका, याच्या पुढे जर काय विचारलं तर आपण काय करणार आहे? छेद त्याचे भिन्न करणार आहे अशा पद्धतीने. आणि छेद भिन्न करून काय उत्तर येईल? पहा पी वर्ग आणि पी वर्ग 1 येणार. म्हणजे आणखी एखादा पर्याय जर असा दिलेला असेल 1 छेद पी चा वर्ग वजा 1, हा फसवायसाठी दिला होता. 1 छेद पी चा वर्ग वजा 1 दिलाय का रे? इथं नाही, अधिक 1 दिलाय. म्हणजे जर हा प्रश्न 2 पर्याय निवडा म्हणून जरी आला असता तरी सुद्धा आपण 2 पर्याय निवडले असते. कोणते? हा एक पर्याय होऊ शकतोय आणि हा सुद्धा पर्याय होऊ शकतोय. ठीक आहे. इथं एकच पर्याय, आपण तेवढाच विचार करू, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे आपल्याला. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? जाऊया पुढे. चला 7वा प्रश्न. हा इथं काय दिसतंय आपल्याला? वर्ग समीकरण दिसतंय. ठीक आहे. वर्ग समीकरण आहेत, सॉल्व्ह करावे लागतील. सोडवूया. ठीक आहे. चला पहिलं वर्ग समीकरण काय दिलंय? ठीक. 16xy अधिक 4y चा वर्ग अधिक 16x वर्ग. याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ. 16x वर्ग अधिक 16xy अधिक 4y चा वर्ग. ठीक. याच्यामध्ये पहा थोडस लक्ष द्या. हे पहिले पद आहे, हे दुसरे पद आहे. याला जर आपण असं लिहिलं 4x कंसाचा वर्ग तर चालेल का? चालेल का सांगा? चालेल, है की नाही? अधिक 16xy आणि याला जर आपण 2y वर्ग असं लिहिलं तर चालेल का? चालेल. म्हणजे हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. म्हणजे मध्ये काय असतं रे? मधलं पद काय असतं बाळांनो? मधलं पद काय असतं? 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. येत आहे का बघा? 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16xy होईल का? होईल. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी आपण काय लिहू शकतोय? पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा
वर्ग लिहू शकतोय का? म्हणजे 4x अधिक 2y कंसाचा वर्ग. काय अडचण येईल का? नक्की. ठीक आहे, चला पुढे. आता याचा छेद बघा काय आहे? 16x वर्ग वजा 4y चा वर्ग. याला सुद्धा आपण असंच लिहूया बाळांनो. 16x वर्गला 4x कंसाचा वर्ग लिहूया. इथं 4 कोणाचा वर्ग? 2 चा. त्याला मग असं लिहिलं तर चालेल का? चालेल. हा, याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे. कोणतं रे? कोणतं सूत्र आहे? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. हे सूत्र आहे. ठीक, याचा वापर जर केला तर पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद आणि दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद. इथपर्यंत क्लिअर? चला पुढे. इकडं काय दिलंय आपल्याकडं? इकडं काय दिलेलं नाही किंवा इकडं काय सोडवण्यासारखं सुद्धा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी अपूर्णांकाचा भागाकार होतो त्यावेळी आपण काय करतो? दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं पहिल्या अपूर्णांकाला गुणतो. राईट? त्यानंतर आपण असं लिहिलं बघा, या एक्सप्रेशन साठी माझ्याकडे काय आलंय? 4x अधिक 2y कंसाचा वर्ग. छेदस्थानी मी काय लिहिणार आहे? 4x अधिक 2y 4x वजा 2y. ठीक, चला याच्यासाठी हे मी सॉल्व्ह केलंय, हे लिहिलं आणि याच्यासाठी हे लिहिलं. आता इथं भागाकाराचं चिन्ह आहे, त्याच्याऐवजी मी काय करणार? गुणाकाराचं चिन्ह देणार. राईट? आणि मग याचा गुणाकार व्यस्त करणार म्हणजे छेद अंशामध्ये जाईल 4x वजा 2y आणि अंश छेदामध्ये येईल 2y अधिक 4x. चला आता बघा, 4x वजा 2y आणि इथं 4x वजा 2y याला हे कॅन्सल करून टाकू. 4x अधिक 2y आणि 2y अधिक 4x. आता 2 अधिक 3 लिहिलं काय आणि 3 अधिक 2 लिहिलं काय? बेरजेमध्ये आणि गुणाकारामध्ये मागचं पुढं पुढचं पाठीमागं झालं तरी काय अडचण येणार नाही. म्हणजे इथं 4x अधिक 2y आहे, इथं सुद्धा 4x अधिक 2y आहे. 4x अधिक 2y गुणिले 4x अधिक 2y म्हणजे 4x अधिक 2y चा वर्ग होईल आणि इथं सुद्धा वर्ग आहे म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याकडे उत्तर काय राहील बाळांनो? 1 राहील. बघा लक्षात येत आहे का? हे एक्सप्रेशन आपण खाली सोडवले पहिले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किमती ठेवल्या. पर्याय क्रमांक काय मिळाला मला? 1. समजले सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत? पूर्ण वर्ग आहेत. चला, पूर्ण वर्ग राशी असणं कशाला म्हणायचं? बोला. पूर्ण वर्ग आहेत असं आपण कधी म्हणू शकतोय? हा, आपल्याकडं a प्लस मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस मायनस ट्वाइस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्गच पाहिजे, जरी प्लस असेल आणि मायनस असेल तरी दुसऱ्या पदाचा वर्गच पाहिजे आणि मधलं पद हे पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पट पाहिजे. जर बाळांनो इथं जर आपण असं पकडलं, समजा याच्यामध्ये पहिलं पद x आहे, इथं शेवट जर आपण x चा वजा दुसरा आहे, याला आपण 1/x चा दुसरा लिहू शकतोय म्हणजे शेवटचं पद 1/x आहे असं पकडा. किंवा हे मी खाली घेतो, पर्याय क्रमांक 1 नुसार जर सोडवायचं म्हटलं तर x वर्ग वजा 2 अधिक x चा वजा दुसरा याला आपण असं लिहू शकतोय 1/x चा दुसरा. इथं जर पहिलं पद काय x आहे, 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. असं लिहिलं तर चालेल का? मधलं पद असं होऊ शकतं का? होऊ शकतं. हे x ला x कॅन्सल झालं म्हणजे
ही जी राशी लिहिलेली आहे ही पूर्ण वर्ग आहे. पूर्ण वर्ग आहे. ठीक. दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ. दुसरा पर्याय काय म्हणतो बघा. सेम सेम याच पद्धतीने चेक करा. 4m वर्ग वजा 16n चा वर्ग वजा 16. ठीक. याला जर सरळ लिहिलं वजा 16 n चा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग आणि लास्ट पदाचा वर्ग. पहिलं पद काय राहील 2m, हे पहिलं पद राहील. लास्ट पद काय राहील आणि महत्वाचं तिसरं पद म्हणजे हे जे पद आहे ते कधीच ऋण येणार नाही, कारण सूत्रामध्ये तसं आहे का, ऋण येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा पर्याय कॅन्सलच होऊन जाईल. समजताय. जर इथं मी वजा 2 गुणिले पहिलं पद आणि हे दुसरं पद जर गुणाकार करायचं म्हटलं तरी सुद्धा 4n आहे, म्हणजे 4mn, इथं 16mn पाहिजे होतं, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. काय दिला तिसरा पर्याय, 25p वर्ग अधिक 36q चा वर्ग वजा 30p आणि q. आता थोडीशी प्रॅक्टिस झालेली आहे आपली, थोडस ओळखून घेऊया. हे जर पहिलं पद असेल, हे दुसरं पद असेल समजा, तर पहिल्या पदाचा वर्ग मी काय लिहिणार आहे 5p कंसाचा वर्ग, बरोबर आहे. हा, वजा 30pq अधिक 36 कशाचा वर्ग आहे रे 6, जे 6q चा वर्ग. म्हणजे आपण शिकलोय की मधलं जे पद आहे ते वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद पाहिजे. आता बघा लक्ष द्या थोडस. 6 पंचे 30, 30 दोन्ही 60 येणं अपेक्षित होतं, आलंय का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 कॅन्सल करा. आता पर्याय क्रमांक 1 आलेला आहे, 2 आणि 3 कॅन्सल झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणारच आहे. ठीक सर, तरी पण आपण सोडवून दाखवू. चला काय काय लिहिले रे, 64ab अधिक 64a² प्लस 16b². ठीक आहे. हा, याच्यामध्ये बघा 64a² अधिक 64ab अधिक 16b². 64 कितीचा वर्ग असतो 8चा, म्हणून 8a वर्ग लिहूया आणि इकडं 4b चा वर्ग लिहूया. मध्ये काय पाहिजे 2 गुणिले पहिलं पद 8a गुणिले दुसरं पद 4b. हा, 8 चोक 32, 32 दोन्ही 64, जे 64ab येतो का, येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे. पूर्ण वर्ग राशी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे उत्तर येते. समजलंय सगळ्यांना. हा, सिंपल. इथं लक्षात कसं ठेवायचं, काही त्याच्यासाठी ट्रिकची वगैरे काही आवश्यकता नाही. महत्वाचं काय, तुम्हाला हे सूत्र माहिती पाहिजे कोणतं, a प्लस मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस मायनस ट्वाईस ab प्लस b चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर माहिती असेल तर मग मधलं पद काय असतं, तर पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पट असतं. येत आहे का चेक करायचं, येत असेल तर ती राशी कशी आहे पूर्ण वर्ग आहे, नसेल तर पूर्ण वर्ग नाही. समजलंय सगळ्यांना. चला नेक्स्ट क्वेश्चन. ए अधिक बी दिला, ए बी दिला आणि आपल्याला काय काढायला सांगितलं ए वर्ग अधिक बी वर्ग दिला. आता नीट लक्ष द्या, दिलेल्या राशीनुसार जर जायचं म्हटलं तर आपल्याकडे ए अधिक बी दिलाय, आपण ए अधिक बी चं सूत्र वापरू ना. ठीक, ए वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. ठीक आहे. हा, ए अधिक बी काय दिला आपल्याला 13, 13चा वर्ग बरोबर. हा, ए वर्ग दिलाय का काय, नाही दिलेला. ठीक आहे, ए वर्ग अधिक 2 गुणिले ए बी दिला राजांनो, किती दिला 36 दिला, ए बी च्या जागेला 36 ठेवला अधिक बी चा वर्ग बरोबर. 13चा वर्ग बोला 169. हा, इथं काय करूया आपण ए वर्ग अधिक 36 दोन्ही किती रे 72 अधिक बी चा वर्ग. आता हे 72 आहे ना उजवीकडं,
प्लस आहे डावीकडं 169 वजा 72 बरोबर ए वर्ग अधिक बी चा वर्ग. 9 मधून 2 गेले 7 उरतात. 16तून 7 गेले 9 उरतात. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत मला किती मिळाली? 97. आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 3. समजतंय सगळ्यांना? सिंपल आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय म्हटलंय? हा इथं सुद्धा बेरीज वजाबाकी करायची फक्त. जर थोडीशी व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली असेल तर आपण डायरेक्ट करू शकतोय. बघा कसं करायचंय. लाईक टर्म्स आहेत, अंडरलाईन करून घेऊ. तो 4b वजा 3b, अजून बी कुठं दिसतोय? इथं 3b दिसतोय. आता बी कुठं दुसरीकडे कुठं चल बी दिसतंय का? नाही. हा इथं अधिक 3b आणि हे वजा 3b कॅन्सल करून टाकू. म्हणजे काय उरणार आहे माझा? 4b उरणार आहे. मला सांगा 4b कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके, त्यांनी पर्याय सुद्धा खूप विचार करून दिलेले आहेत पहा. सगळीकडे 4b आहे. म्हणजे आपल्याकडे उरतोय काय? 4b उरतोय. पुढे चला. हा जिथं चल ए वापरलंय अशा ठिकाणी जाऊया. हा इथं 2a वजा 2a अधिक 5a आणि वजा 2a. सिंपल आहे. हे वजा 2a आणि हे वजा 2a चिन्ह समान असल्यामुळे काय होईल? बेरीज. 4 वजा 4a म्हणजे इथं अधिक 5a वजा 4a काय येणार आहे? मोठ्यातून लहान वजा करा. मोठ्याचं चिन्ह फक्त a येणार आहे. फक्त a येणार आहे. ते पण अधिक a येणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आहे का रे? नाही. 9a दिला, कॅन्सल करून टाका. याच्यामध्ये 2a दिला, कॅन्सल करून टाका. इथं a आहे, इथं a आहे. आपल्याकडे अधिक 4b आहे का वजा 4b आहे रे? अधिक 4b. म्हणजे हा पर्याय येईल का? नाही. याला पण तू गप्प बस म्हणायचं आणि याला आपण सिलेक्ट करायचं. समजलं? म्हणजे सगळं गणित सोडवत बसायची काही गरज पडली नाही. मला पर्याय मिळाला. जरी पुढे सोडवत गेला तरी काय राहतं माझं? अधिक 5 राहतं. परत काय राहतं इथं? वजा 9 राहतं. काय झालं? चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. हे वजा 4 आलं आणि हे वजा 4 आलं. चिन्ह समान असल्यामुळे वजा 8 येऊन जाईल आणि ते आहे ऑलरेडी ऑप्शन मध्ये. ठीक आहे. पण मला वाटतं की गरज नाही. डायरेक्ट ऑप्शन तुम्ही लिहू शकता. चला पुढे जाऊया. हा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय? इथं सुद्धा सिंपल गुणाकार करायचा आहे. साधा गुणाकार दिलेला आहे. चला करून घेऊ. ठीक. सहज सहज करायचे, काही ताण घ्यायचं नाही. पहिल्या पदानं पूर्ण कंसाला गुणतो आपण, बरोबर आहे? गुणलं. दुसऱ्या पदानं पूर्ण कंसाला गुणतोय, गुणलं. आता सिंपल हे वजा, मी म्हणतो हे असं ठेवूयाच. ठीक. इकडं वजा आणि इकडं पण स्क्वेअर ब्रॅकेट राहू द्या. पहिल्या पदानं पूर्ण कंसाला गुणूया, दुसऱ्या पदानं सुद्धा दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणून घेऊया. ठीक. चला पुढे. यम गुणिले यम, यम वर्ग वजा यम गुणिले 5, 5m अधिक 9 गुणिले यम, 9m. चिन्ह भिन्न आहे म्हणून वजा येणार. 9 पाचा 45. हा कंस इथंच राहू दे. इकडे वजा, इकडे काय येणार आहे? यम गुणिले यम, यम वर्ग अधिक यम गुणिले 4, 4m वजा 8 गुणिले यम, 8m आणि वजा 8 चोक 32. 8 चोक 32. राजांनो इथं वजा आहे, इथं अधिक आहे. ऋण आणि धनसंख्येचा गुणाकार झाला तर उत्तराला ऋण चिन्ह देतो आपण. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मगाशी आपण शिकलो, आताच सांगितलं मी, जर ऋण संख्येनं मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? चिन्ह बदलणार आहे. म्हणजे धनसंख्येला जर केलं तर ऋण होईल, ऋण संख्येला केलं तर धन होईल. त्या पद्धतीने आपण इथे लिहून घेऊ. यम वर्ग वजा 5m अधिक 9m वजा 45. इथले सगळे चिन्ह बदलून घ्या. इथं अधिक आहे वजा केला, इथं अधिक आहे वजा करून टाका. इथं वजा इथं अधिक करा, इथं वजा इथं अधिक करून टाका. चला आता चल समान असलेली पद बघा.
यम वर्ग आहे, हा यम वर्ग आहे. अजून कुठं दिसतोय? हा सिंपल आहे राजांनो. हा प्लस आहे, हा मायनस आहे, काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. 5m कुठं दिसतोय का आता? नाही. हा आता थोडस लक्ष द्या. हे वजा 5m आणि अधिक 9m चिन्ह भिन्न आहेत. मोठ्यातून लहान वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 9 मधून 5 गेले, 4 उरले, 4m मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक 4m आलं. ठीक आहे. हे अधिक 4m आणि इथं इथं काय येतं बघा, 8m मधून 4m गेलं, मोठ्यातून लहान वजा केलं, बरोबर आहे. हा 4m पण चिन्ह अधिक 4m, बरोबर आहे. हा हे पण संपलं. आता उरलं माझा वजा 45 अधिक 32, चिन्ह कसे आहेत? भिन्न. काय करायचं? वजा बाकी. 45 मधून 32 गेलं, किती उरलं रे? 13 उरलं, मोठ्या संख्येचं चिन्ह. 4m 4m 8m वजा 13, 8m वजा 13 दिसतोय का? पर्याय क्रमांक 1. समजतंय? पक्का समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात महत्वाचं, हे सगळे प्रश्न 2017 पासून ते 2024-25 पर्यंत परीक्षेला विचारले गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जे 8वी स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आहेत. यासारखेच प्रश्न या वर्षी येतील, पुढच्या वर्षी येतील. त्याच्यामुळं या प्रश्नांमध्ये कोणत्या कन्सेप्ट वापरलेत, कोणत्या कन्सेप्ट या ठिकाणी त्यांना आवडतात बघायचं परीक्षा परिषदेला, आपल्याला नाही. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या आणि PYQ अनालाइज करत असताना परीक्षा परिषदेची आवड लक्षात घ्यायची, की त्यांना काय काय आवडतंय, त्यांना जे जे आवडतंय ते आपण द्यायचं. तेवढा अभ्यास आपण करायचा. काय म्हटलं? एका बैजिक राशीचे अवयव असे आहेत, तर ती बैजिक राशी कोणती? ठीक आहे. इथं दोन्हीकडे काय आहे राजांनो? वजा. बरं थोडक्यात पण करता येईल. जर काहीच नाही जमलं बाळांनो तर एवढं तर करू शकताय, साधा गुणाकार येईल का रे? साधा गुणाकार येईल का? x ना पुढच्या कंसाला गुणा, आधी हे सांगून देतो तुम्हाला. चला, x गुणिले x x वर्ग वजा 8 गुणिले x 8x वजा 7 गुणिले x 7x. इथं चिन्ह बदल होईल, 7 8 56. चला लक्ष द्या, x वर्ग इथं काय रे? चिन्ह समान. काय करायचं? बेरीज 15x आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं, अधिक 56. असं कुठं दिसतंय? वजा अधिक. इथं अधिक अधिक आहे, कॅन्सल करून टाका. इथं वजा अधिक आहे बघा, पर्याय क्रमांक 3. बाकी सोडवायची काय आवश्यकता पडणार नाही, डायरेक्टही करू शकता. 7 8 56 आहे, 56चे वजा वजा असे 2 अवयव पडलेत, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं ते पण होऊन जाईल. पण मला वाटतं ह्या गोष्टी अगोदर क्लिअर करून घ्या. गुणाकार वगैरे व्यवस्थित येत असेल तर पुढच्या लेक्चर मध्ये मी थोडस अजून ऍडव्हान्स काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. ठीक, पुढचं. हा 2 अचूक पर्याय निवडा म्हटलंय. हा आता सिंपल आहे, थोडस लक्ष द्या. इथं 6 आहे, इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. आता अपूर्णांकाची बेरीज करणं कधी सोपं जातं? तर सगळ्याची छेद सारखी असली तर सोपं जातं. छेद समान असेल तर छेद जसा आहे तसा ठेवतो आणि अंशांची काय करतो? क्रिया करतो. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. म्हणजे इथं छेद सारखा करता येईल का आपल्याला? इथं 6 आहे, इथं 6 करायचं असेल तर मला कितीने गुणावं लागेल? 2 न. इथं 2 न गुणायचं, फक्त छेदाला नाही गुणायचं. नाही सर छेद सारखा करायचा, मग मी फक्त छेदालाच गुणतो, असं चलायचं नाही, अंश रागाला जाईल नाही तर. हा इथं कितीने गुणायचं? 3 न. त्याला कंस करा, इथं 3 न गुणून घ्या. ठीक, चला इथून खाली आपण सॉल्व्ह करू. सगळ्याचे छेद सारखे झाले का रे? झाले का? झाले. हे 6 लिहिलं, इथं किती आहे? 3x अधिक 2 अधिक बेदोनी 4 गुणिले x 4x अधिक, आता 3 ना आतमध्ये गुणायचं, 3 गुणिले x 3x अधिक 3 1 3, बरोबर किती दिला त्यांनी? 5 दिला. हा 6 इकडे छेदस्थानी, तिकडे काय होईल? अंशस्थानी जाईल. म्हणजे हे पहा, अंशातली क्रिया करून घेऊ. 3x आणि 4x किंवा कंस जर आपण काढून घेतले आणि हे 5 गुणिले 6 होईल. ठीक, 3x 4x 3x सगळीकडे बेरीज आहे का? 3 आणि 4 7, 7 आणि 3 10x, 2 आणि 3 किती राजांनो? 5, बरोबर 6 पंचे 30. हे 5 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर
मायनस होईल 10x बरोबर किती येणार 25 येणार. हे 10 इकडं गुंतो इकडं आल्यानंतर भागणार आहे म्हणजेच इथं उत्तर काय येणार आहे माझं 2.5. आता छेदस्थानी 10 असल्यानंतर काय करायचं एकच्या पुढे एक शून्य आहे, म्हणून दशांश चिन्ह एक घर डावीकडे आणायचं. दशांश चिन्हच दिसत नाही सर इथं तर. मग दिसत नाही म्हणजे कुठं असतं ते शेवटी लपून बसलेलं असतं. कुठंच नाही म्हणजे शेवटी असतं. त्याला काय म्हणायचं एक शून्य आहे बाबा तो एक घर अलीकडे ये म्हणजे 2.5. तर दोन पर्याय निवडायचे 2.5 मला मिळतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणखी कुठं मिळेल तर 5च्या निम्मा काय असतो 2.5 असतो. इथं सुद्धा बे दोन्ही 4 1 उरला शून्य दिला बे पंचे 10. याला डेसिमल मध्ये जर कन्वर्ट केला आपण तर 5/2 ला 2.5 लिहू शकतोय म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर उत्तर आहे. समजलंय सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न घेऊ. सरळ रूप द्या. ठीक आहे याला आपल्याला सरळ करायचंय. हा वाकडा दिसतोय का नाही पण सरळ करायचंय. ठीक आहे चला पहिला वर्ग समीकरण सोडवून घ्यायचं आहे 2x वर्ग अधिक 7x अधिक 6. काय करतो रे आपण 2चा आणि 6चा गुणाकार करतो किती 12. ठीक आहे 12चे अवयव असे पाडायचे त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. हा बोला 4 त्रिक 12. आता प्लस आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे प्लस देऊन टाका. 2x वर्ग अधिक 4x अधिक 3x या 7x ला मी असं लिहिलं चालतं अधिक 6 2x वर्ग सॉरी काय कॉमन काढणार आहे इथं 2 आणि x दिसतोय याच्यात सुद्धा 2 आणि x आहे म्हणजे इथं काय राहिला फक्त x राहिला. इथं 2 बाहेर काढला म्हणजे काय राहिला 2 x तर काढलेलंच आहे. इथं काय काढायचा फक्त 3 कॉमन काढा आतमध्ये काय राहील x आणि इथं 6 म्हणजे काय असतंय 3 2 6 त्यातला 3 काढला उरला 2. चला इथं पूर्ण कंसच कॉमन घ्या आणि उरलेली एका कंसामध्ये टाकून द्या. ठीक आहे इथपर्यंत थांबू. आता पुढे जाऊ. छेदस्थानचं समीकरण x वर्ग वजा 13x वजा 30. आता इथं वजा 30 आहे वजा 30 चे असे दोन अवयव पडा त्याची बेरीज वजा 13 येईल. हा 10 30 बरोबर आहे. हा इथं वजा आहे. जर आपण समजा दोन्हीकडे वजा दिलं तर चिन्ह समान असल्यामुळे बेरीज केली बेरीज वजा 13x येईल आणि गुणाकार केला तर काय येईल अधिक 30 येईल. म्हणजे हे अवयव घेऊन चालेल नाही आपल्याला असे दोन अवयव घ्यायचे. ठीक. हा आता काय करूया इथं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला देऊ. हा एक बेसिकली लक्षात ठेवा इथं जे मधल्या पदाला जे चिन्ह आहे ना ते मोठ्या संख्येला देऊन टाका. 15 दोन्ही 30 वजा 30 येईल अरे 15 आणि 200 वजा 15 आणि 200 बेरीज जर केली तर काय येईल वजा 13 येईल का. ठीक वजा 13x सॉरी वजा 15x अधिक 2x वजा 30. चला x कॉमन काढला x वजा 15 मिळेल अधिक 2 जर कॉमन काढला x वजा 15 मिळणार आहे कारण 30 मध्ये गुणाकाराच्या रूपाने पाहिलं तर 2 आणि 15 आहे. 15 दोन्ही 30 त्याच्यातला 2 काढला म्हणजे 15 उरतो. x वजा 15 आणि मग x अधिक 2. ठीक आहे दोन्ही समीकरण सोडवून घेतली. आता ज्याच्या त्याच्या ठिकाणी लिहूया x अधिक 2 आणि 2x अधिक 3. खाली काय येणार आहे x वजा 15 आणि x अधिक 2. बघा अंशस्थानी x अधिक 2 आहे छेदस्थानी x अधिक 2 आहे कॅन्सल करून टाका. उत्तरामध्ये मला काय मिळणार आहे अंशाच्या ठिकाणी 2x अधिक 3 आणि छेदात x वजा 15. कोणत्या पर्यायात दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. पर्याय क्रमांक 1 सिंपल आहे. दोन वर्ग समीकरण दिली ती म्हणजे हा प्रश्न विचारताना त्यांनी काळजी घेतली की तुम्हाला वर्ग समीकरण व्यवस्थित सोडवता येत आहे का. बरोबर आहे त्याच्यानंतर या बाकीच्या क्रिया आहेत. अगोदर वर्ग समीकरण सोडवता आलं पाहिजे. समजलंय. चला
हा, हे सहगुणक रूप असलेली बहुपदी कोणती? राजांनो लक्ष द्या. आता शून्यापासून मोजायला चालू करायचे. आपण सांगितलंय सहगुणक रूप म्हणजे सहगुणक आहेत, ज्या बहुपदीचे सहगुणक हे आहेत अशी बहुपदी कोणती असेल असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, म्हणजे हा 0, 1, 2, 3, 4 आणि 5. एक्सचा 5वा घात येणार आहे बाळांनो. कितवा? 5वा. ठीक आहे, म्हणजे 2 एक्सचा 5वा घात वजा 5. फक्त इथं एक्सचा 5वा घात आहे, पण सहगुणक काय दिला? 2 दिलेला आहे. बरोबर, म्हणजे ही बहुपदी कशी असेल सांगा? 2 एक्सचा 5वा घात अधिक 0 एक्सचा 4था घात अधिक 0 एक्सचा 3रा घात अधिक 0 एक्सचा वर्ग अधिक 0 एक्सचा 1वा घात आणि लास्टला वजा 5 एक्सचा 0वा. हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं. 0चा x घात जरी असतो तर त्याची किंमत 1 असते, म्हणजे याची किंमत काय येणार आहे? 5 गुणिले 1 म्हणजे काय? 5च असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, शेवटी जो आलाय तो चलाचा 0वा घात असतो, म्हणजे हा 0वा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे चलाचा 5व्या घाताचा सहगुणक कोण आहे? 2 आहे. असं कुठं दिसतंय? फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. समजलंय? पक्का? चला पुढे. एका वॉशिंग मशीनची किंमत 5/y अधिक x/6 रुपये आहे. तर आता x/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे एका पेनची किंमत असेल आणि अनेक पेनची काढायची असेल तर काय करायचं? गुणाकार. यांचा गुणाकार करून घेऊ. x/6 5/y. ठीक, आपण शिकलोय पहिल्या पदाने पूर्ण कंसाला गुणायचंय. परत दुसऱ्या पदाने पूर्ण कंसाला गुणायचंय. तर कंसाला गुणत असताना प्रत्येक कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणायचंय. एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो मी. या दोघांचा गुणाकार केला, परत या दोघांचा करायचा, वजा 5/y गुणिले 5/y अधिक x/6 गुणिले x/6 अधिक, म्हणजे आता इथं अधिक आहे, इथं वजा आहे, म्हणजे इथं काय करणार आपण? वजा x/6 गुणिले 5/y. लास्ट 5 गुणिले x 5x छेद 6y अधिक 5 25 y चा वर्ग अधिक x गुणिले x चा वर्ग 36 वजा 5x छेद 6y. लक्ष द्या थोडस. 5x अधिक 5x छेद 6y आणि 5x छेद 6y. तर चिन्ह कसे आहे तरी भिन्न, वजा करून टाकायचं, हे सॉरी कॅन्सल करून टाकायचं. काय उरतो? बोला. 25 छेद y चा वर्ग अधिक x वर्ग छेद 36. याला आपण असं लिहू शकतोय का? 5/y कंसाचा वर्ग अधिक x/6 याचा वर्ग. चालेल? बघा आता कोणता पर्याय येणार आहे आपला? लक्ष द्या थोडस. ही पद बेरीज असल्या कारणाने मागची पुढं पुढची माग आपण लिहू शकतोय मागाशी मी सांगितल्या पद्धतीनं. जर असं दिलं असेल पर्याय क्रमांक 2 मध्ये तरी बरोबर आहे. जर 2 पर्याय निवडा म्हणून दिलं आणि इथपर्यंत जर कॅल्क्युलेशन पोहोचलं तरी सुद्धा आपण अडकायला नको. समजलंय? पक्का? चला पुढं. 17वा प्रश्न. जुळवलेल्या सर्व जोड्या अचूक असणारा पर्याय निवडा. चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा.
एका वॉशिंग मशीनची किंमत 5 अंश छेद y अधिक x छेद 6 रुपये आहे. तर अशा x छेद 6 वजा 5 छेद y वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये असेल? कॉल कट कट होणार नाही.